सरकार हा निर्णयावर विचार करेल, पुनर्विचार करेल, कारण 8 दिवस तसे आंदोलनाला आहेत. सरकार काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न. सरकार जे आहे सध्याचं फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, यांना ह्या विषयावरती काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले आहे. मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले. कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही. आणि कोणत्या भूमिका मांडताय. उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत. उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे. ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे. भाजपची कोर कमिटीची मीटिंग झाल्याचं कळतंय आणि ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं, मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत करा अशा सूचना आहेत नेत्यांच्या. आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पडा अशाही अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी की हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असले दाखवा आम्हाला. तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का, दाखवा तुम्ही. महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते. मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहेत की कोणतीही सक्ती केली गेलेली नाहीये. हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत, हे राजकारण. मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील. कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे. हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील. तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सारख्यांना तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत.